हॅलो भावांनो, कसे आहात सर्व. तर आज आपण जातोय विशाल चाय पाणी आहे तिकडं कुठं आपल्या आवाशी घराडी शेडवळीला. तर भावांनो आपल्याला चला, तर भावांनो आता आपण निघतो इकडं. चला, गाड्या आपल्या भरल्यात दोन्ही पण. ही आपल्या सोबत गाडी आहे, विशाल वगैरे बसले आतमध्ये. तर चला, वरचा व्ह्यू बघा भावांनो, आयफोनची क्लिअरिटी विषय आहे. चला, आज एक मंडणगडातला नवीन गाव शोधूया. आपल्याला मग रस्ता बिस्ता माहीत नाही, मंडणगडात एक नवीन गाव शोधूया. चला, पण आता आपण निघालो इकडून. आपली पब्लिक अशी बसले गाडी सगळी, तर बघू शकता इकडे. आता निघूया, गावातून बाहेर पडूया. बांधकोट नंतर खाली सगळं भावना, सगळं समुद्र दिसत. तर चला, वेसवी मंडणगड. आता आम्ही पोचलो शिपोळे गावात. वरचा शिपोळे, ही बघा मराठी शाळा शिपोळची. व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही, डेलीच्या व्हिडिओमध्ये शिपोळे दिसतात आपल्या व्हिडिओमध्ये. तर शिपोळचा आपला पार्टनर आहे सूरज जगताप भाऊ आपला. कधी पण लागत असेल गाडी तर सांगा भावांना. इथं गाडी असेल. शेड आज बाहेर गेलेत. ट्रॅव्हल्स बघा, गाडी नाही, भाव गेले कुठंतरी बाहेर. तर चला, ही आपल्यासोबत दुसरी एक दोन गाड्या आहेत आपल्याच. जाऊया, हा शिपोळचा असा व्ह्यू आहे. तर चला निघूया, आता डायरेक्ट घेतो देवाऱ्यात. पण आता आपण आलो देवाऱ्यात. हा बघा देवारचा एरिया आहे. इकडं जरा सध्या मार्केट डाऊन आहे, शांत आहे मार्केट. आता बाजार बिजार काहीच नाही इकडे बघू शकता. हा असा देवारचा एरिया तुम्हाला माहीतच असेल. देवाऱ्यात आपलं हॉस्पिटल पण आता बंद असेल. सध्या दिवाळीचं सीझन चालू आहे त्याच्यामुळं. रस्ता बघा, रस्ता काय ज्या आयला रस्त्याचा आपला विषयच ना. हा बघा, हे खड्डं बघा, बोलत नाही तुम्ही लोक. खड्डं बघा, काय बोलणार भावानं खड्ड्याना. भावांनो आता इथं तुळशीच्या घाटात आलोय. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू. नवरदेवाला घरात ठेवून तुम्ही या इकडे. असं काय, असं तुळशीच्या घाटातला व्ह्यू. ते पप्पू कुठं राहिला? पप्पू पाटील डोंगर पण असेल. पाटील आहे का? असा व्ह्यू आहे बाबा, व्ह्यू बघा, व्ह्यू. कसला व्ह्यू भावांना विषय. तर चला आता मंडणगडात जाऊया. फोन आहे त्याला मी पण काय बोलत ह्याच्यावर टाकलं ना सगळ्यांनी या म्हणून टाकला. मंडणगडात जाऊया आणि भेटतो तुम्हाला मंडणगडात. आता बघूया सीएनजी कायच नाही भावा. पेट्रोलच्या पण दोन गाड्या ज्या आहे, नशीब खराब. सीएनजी संपलेला, दापोलीत पण संपलेला आणि मंडणगडला पण झाला. पुरे बघा, आपल्या नशिबात आहे. मोबाईलवर गेला ना मुलांचा काय विषय. गाडी कशी असेल मला सांगा कमेंट मध्ये. थोडा अजून सजवायचे मला. लाइटिंग करतो कुठं काय, कोण कमेंट करत नाही. लाइटिंग कुठे बेस्ट, चांगली क्वालिटीची कुठे भेटेल काय. गाडी बघा ना कशी पलटा बाबा. या काय बाबा. चला जाऊया मंडणगडात. सीएनजी बघूया पहिली. पण आता खाली आलेलो. इथे तर आपल्याला पेट्रोल भेटला. हा इंडियन ऑइलचा पंप आहे खाली. तर चला तिथून जाऊया आपल्या रस्त्याला. पण आता इथून आपल्या तिकडून आपण आलो समोरून, पण तो राईट होता. पण आता आपण इकडून खाली पेट्रोल भरायला गेल्यामुळे आपल्याला आता लेफ्ट मारायला लागेल. तर हा लेफ्ट मारूया आणि हा लेफ्ट मारून जातो दापोली साईडला आणि सरळ जातो मंडणगड चौकात. तर एवढा रोड लक्षात ठेवा. कोण दापोलीला विचारत राहू नका कुठं. काकाला म्हणा थांब जरा, नाही तर यांचं गाडी कसं घाटे पाटे. तर चला भावानं व्ह्यू बघावर एक नादच वाटतं भावानं, नाद विषयच. तर चला इथून निघूया. आता खाली जाऊन दाखवतो कुठून राईट आणि कुठून लेफ्ट मारायचा येतो. दहागावला आहे ना, तिथून दहागावातून राईट मारायचा पुढं. रस्ता बघा, रस्ता त्यातल्या त्यात गाड्या चालू. चला तर जाऊया खाली. खाली भेटतो तर कुठं लेफ्ट राईट सांगतो तुम्हाला.
कुठला गाव आहे तो. पासून किती आहे हा भावांना आपण आता आलो इथं कुंभळ्यात. कुंभळ्यातून सरळ जायचं आपल्याला दहागावातून राईट आहे. आज कुंभळ्याचं मार्केट आहे का काय? आज शुक्रवार. ॲम्ब्युलन्स कशाला आलं काय माहिती. ही आपल्याकडे गेली ना बारकोटला. ही जो ती वेळाला गेली. हा भावना लेफ्ट साईडला जातो तो लाटवण मार्गे महाडला जातो. पुणे महाड भोर गाठातून असंच काहीतरी. हा कुंभल्याची एरिया बघून घ्या. हा भावना गाड्या बसत तरी मोठ्या मोठ्या गाड्या. बघा कुठल्या गाड्या आल्या. आणि गाडी बघा कशी लावलं ना. गाड्या बघा अशी घेऊन आरामात या. कारण जास्तीत जास्त MS12 MS14 वाल्यांचं इकडे नाव खराब करा. ते पण व्यवस्थित चालतात पण काय बाबा बोलणारे बोलतात म्हणून सगळ्यांनी आरामातच चालवा गाड्या. हा विषय नाही बघा. रस्ता वरती व्ह्यू बघा. पाऊस आज रात्री पण तकडा मारणार. कुंभे सोडला बघा स्पीड ब्रेकर आहे तो एक लक्षात ठेवा सगळा. वरचा व्ह्यू बघा नादच वाटतं बघा. चला तर तो कुंभल्यातनं सगळं जायला दहागावात पोहोचूया. दहागावातनं राईट मारून वर जाऊया. ते बोलतात वर जायचं. आता बघूया कुठून कसा जायचं आहे. मंडणगड तालुक्याला नवीन गाव एक्सप्लोअर करायचं आज. गाडी धंद्यात भावाने हाच एक फायदा आहे आपल्याला. कुठल्या गावाला कधी पण दहा भेटते. नवीन गावं फिरायला भेटतात. पैशाने पैसे देऊन नाही पैसे घेऊन. चला भावांना आपण पोचलो दहागावला. आता इथून राईटला आपल्याला जायचं आहे उजव्या बाजूला. वरचा भाऊ ना व्ह्यू काय नादच दिसतंय. मला विषय आवडला भाऊ म्हणून भरपूर. तुम्ही बघून घ्या. तोपर्यंत आवाशी घराडी जायला भाऊन कोण येत असेल आवाशी घराडी. हा बघा राईट आहे. इथून स्कूटी चालते त्याच्या पाठी वाटून आपल्या इकडची जागा वाटतं. हो बघा. चला जाऊया इकडून सरळ. अरे चल यायला आम्हाला रस्ता माहिती आहे. चला आता इथून जाऊया सरळ भावने. इकडून रस्ता आता बघा भावाने जरासा रस्ता आणि सरळ घाट. रस्ता एकदम बारीक आहे पण चढ आहे सरळ. वरती जायला तर चला बघा तो वरचा रस्ता. असा रोड आहे वरती. सिंगलच रोड आहे. कोण येणार असेल तर आरामातच या. बघा दिसत असेल तुम्हाला. गावला आतमध्ये खाताची झाडं बघा भावना. इकडं रोड एक नंबर आहे भावना. विषय रोडाचा कायच ना. मग तो रोडचा ना आमच्याकडेच खराब आहे. चिंगम घाला भावना. गाव पुढं आहे. एस टी येते इकडं. रस्ता बघा. रस्ता ओके आहे. फक्त सिंगल रोड आहे. फक्त गाडी वगैरे येईल ते सांभाळून चालवा. लास्ट टाइम मी आलो तेव्हा इकडे एक जण मोबाईलवर आला असता आम्हाला चिपाकला असतं बरोबर येऊन या रस्त्याला. सगळीकडे भाऊ ना राहणंच राहणार. रात्री तर कोणी एकटं येऊ नका इकडे. वाघ बीघ असेल ना इकडं. पूर्ण राहणार आहे सगळं. वाघ असणार कुठे नाही. ढाण्या ना बिबट्या असेल इकडे. चिरखान बिरखान आहे भावानं सगळं. कशी पळते आणि CNG लुकलुक CNG व्ह्यू बघा फक्त भावानं. व्ह्यू कसला आहे भावानं. नाद वाटतं काहीतरी. या इकडे. तर भावांनो पोचलेलो आपण शेडवई. हा इकडे भावानं हा रस्ता डायरेक्ट गावात होता. आपल्याला बाहेरून पण एक रोड आहे त्यांच्या घराजवळ आहे. वरती भावानं हा सगळा व्ह्यू आहे इकडचा.
आता पोचलोय आपण इथे शेडवईला. कोण असेल पब्लिक तर सांगा. स्पीड एकदम मोठा. लास्ट टाइम आलेलो भाऊ इकडे एकदा मी, पण ते व्हिडिओ टाकायला तर चला जाऊया इथून लेफ्ट मारून गावात जाऊया. पोहोचले आपण आता शेडवईमध्ये. हा काय माहित पप्पू येतं पाठ नाही येत होता काय माहिती येत आहेत. असं काय भावना गावाचा व्ह्यू इकडे एक नंबर भावना. आपल्या गावाचा नादच नाही. तर चला जाऊया कसा कसा होते बघूया. हो ना असा इकडं कार्यक्रमांचा चालू आहे. इकडं आपला का हा विषय येत नाही. आपल्याला फक्त तिकडे गाडी लावायची आणि इकडं पण आता गावातल्या म्हणून आलो वरती. तर इकडं मंडळ बघून घेऊ शकता तुम्ही. तर चला हे करूया आणि जाऊया. भावनो असं असतं इकडं. भावना हे बघा सगळं गिफ्ट वगैरे देऊन झालं. परंपरा आहे ती अजून सुद्धा चालू. ओके चला. भावना असा काहीच असतं आपल्याकडे चाय पाणीचा कार्यक्रम. तर सगळं भेट वगैरे देऊन झालेलं आहे. पेढा बिळा खाला बाहेरचं व्ह्यू बघा एकच नंबर. भावना नादच. झाड बघा केवढा मोठा. पेढ रुपी स्कूल आहे या मराठी शाळेचे अध्यक्ष. बघू शकता नवरदेव ताई पायावर पडतायत. जेवायचा नाही निघायचा. कारण त्याचा का वार्ता होतील ते पर्सनल आपण काय करू शकत ना. आपला कंटेनर्स वेगळा भावना. रहीम चला भावना आता जेवण खाऊन इथून निघतोय. ही बघा आपली दुसरी गाडी निघाली आहे पुढे. आपण पण इथून गाडी काढूया. बघूया गाडी शेकल्या म्हणत ना आतमध्ये एकदम. चला तर इथून निघूया. आता जायचं आपल्याला मला वाटतं पालोनी मार्गे भावना उभार जायला सांगते. तर कुठून जायचं बघूया. रस्ता बघूया कसा काय तिकडून. पण भावना व्हिडिओ कशी वाटते कसं वाटतंय मला सांगा. कमेंट करून सांगा भावानं. कमेंट चला. चाव बी लावली भावानं. नशीब बेकार की बघा तुम्ही. या आयला इथं CNG कुठं आहे. तर भावांनो आपण आता आलोय पालवणी रोडला. इकडे बाहेरून आलोय. आता जाताना पालवणीतून जायचं होतं आपल्याला. जरासं काम होतं यांचं. तर इकडून वरून आलोय. हा रस्ता जरा इकडून खराब आहे पालवणी. बघूया कुठून कुठं कसा जातं. रस्ता तर जाम खराब आहे भावाना. हे खड्ड काय बेकार रस्ता आहे. ती बघा तो गाव नाही तो पूर्ण गाव करून जात ती. बघा रस्ता बघा. गाडी उडते बघा कशी भावानं. काय सांगायचं. हार कसा हलतोय. पाऊस जाम पडला भाऊन इकडं. तर चला पुढं कसा कुठं थांबायचं बघू. भावांना आपण आलोय आता इकडे कुठं वेरळला जायचं आपल्याला. ती आपली खालचा आपला वेरळ नाही. हा इथला वेरळ आहे पालवणी वेरळ. तर इकडे कुठे आलो. इकडे नदी बघा नवीनच ब्रिज बांधला नाही. काय भावना रस्ता तर बाबा बेकार आहे. रस्त्याचा काय विषय कळत नाही. रस्ता बघा भावना. रस्ता बघा काय रस्त्याचा विषयच कळत नाही. तर भावांनो कसा वाटतंय व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. सकाळी सुरुवात करा नाही भेटत भावांनो. सकाळ लवकर उठून जायला लागतं 6 वाजता. फोन आला का कधी पण उठायचं. चला बघूया पुढचा कसा काय होतं. देऊळ बघा. दत्त मंदिर असेल बहुतेक. भावा चला आपण इकडे आलोय बघा. आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेरळ तर्फ नातूर. इकडं माणूस शेती बघा एक नंबर कशी दिसते ना. तर इकडे कुठेतरी ब्राह्मण आहेत त्यांचे. या साईडच्या लोकांचे कुठं आहेत काय आपल्याला माहिती आहे भावना काय तो. पण इकडे आता जाऊया. व्ह्यू भावना. व्ह्यू इथे ह्या घरात जायचं वाटतं आपल्याला. इकडं नारळ वरचा तर काय विषयच नाही. अरे डॉगेश बाय कुत्री कायम सोबत नाही का नाही वाघ. चला इथला कार्यक्रम आटपून इथून निघूया. चला पालवणी मार्गे दापलेले असेल तर हे रस्ते बघा. इकडून रस्ते म्हणजे 4 टर्न आहेत रस्त्याला. चौकश या बाहेरचे लोक येतात ते कसं झापझूप घुसतात.
हे बघा तोड करत होते ते बोल. टर्न बघा भावानं कसं जागेवर टर्न आहे भावानं चौकशा. आणि मी तर बोलतो दापोलीला जाताना तुम्ही पालवणी मार्ग यूज करू नका, रस्ता भरपूर खराब आहे भावानं आतमध्ये. व्ह्यू बघा, व्ह्यू आहे इकडे पण साला टर्न आहे भावानं, जाम टर्न खराब आहे. तो ऐकतोय बुवा नाही म्हटलं. गाड्या दिसत नाही भावानं, टर्न बघा हे बघा या पोपली बा कशा लावल्या डोंगराला बघा. कसले टर्न आहे भावानं, काय रस्ता आहे, रिस्की आहे भावानं फुल. आणि येतात घुसतात भावानं गाड्या, कसं झापूक घुसतात बाबा, काही सांगू नाही शकत. दाखवून दिलाय बाकी व्ह्यू बा, व्ह्यू एन्जॉय करा. व्ह्यू येत असेल तर सावकाश आहे, येऊ नका असं नाही, पण थोडासा रस्ता खाली खराब आहे. पाणी लावलं त्यांना. आणि इकडून जवळ पडेल पण मंडणगड मार्गे जाते मी तिकडे, दहागाव कोंबड्या मार्गे, सक्सेसफुल झालं. पालगड वगैरे करत. तर चला तर जाऊया मंडणगडात, बघूया आपल्याला आता तरी CNG भेटते काय. बाकी व्ह्यू बघा, विषयच. रस्ता डब्बल आहे पण गाड्या येतात. चला भेटू. तर आव्हानं नशीब बेकार, काय बोलू शकत नाही. बघा लाईन किती आता. सकाळपासून भावानं परत गेलो. भावानं CNG माझ्या नशिबात काय, भावानं गाड्या घेताना CNG जरा विचार करा भावानं. पण वरती बघा सीन, विषय कसा व्ह्यू आहे, नादच. आता कितवा नंबर आपला बघा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 तिथं आपली गाडी, तिकडे CNG. चला आता काय नशिबात आहे तेवढं 10 मिनटात देतोय. 10 मिनटात बघूया भेटते का. गाडी तर खाली झाली इथून CNGची. जायला काय करायचं भावा ना, तुम्ही सांगा मला, तर काय कळलं ना जायचं त्यांना, काय बोलू. जाऊ दे चला निघूया घरी. घरी जाऊन बघूया कसं व्हिडिओ एंड करा होते. चला. हॅलो भावांनो, तर आलोय घरी. कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आलोय घरी, तर माणसं वगैरे सोडून आता जातो, गाडी वगैरे लावतो. तर आलोय वरती, त्यांनाच वगैरे सगळ्यांना सोडली इथं गावात. आता निघालो घरी, जातो गाडी वगैरे लावतो. आणि मग बघूया उद्याचं कसं काय नियोजन. उद्याचं नियोजन तर काहीच नाही अजून तरी, नक्की नाही. पण बघूया उद्या जर काय असेल तर व्हिडिओ टाकूया, नाहीतर बघूया कसं काय होतं तुम्हाला समजेलच. तर कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावानू भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.